Students, let us start on page number 58. सर्वांनी पुस्तक काढा. पान नंबर 58 वरती पहा. आपण काल इथपर्यंत आलतो. Because of the young lady, because of the young lady or the money lender's daughter, the potter was distracted, so there was slipping of his hand, so the mouth of the pot became too wide. त्या यंग लेडीच्या जाण्यानं तिच्या चाळांचा आवाज ऐकल्यामुळं त्या पॉटरचं मन विचलित झालं आणि त्यामुळं भांड्याचं तोंड मोठं झालं, म्हणून त्याच्या विटा चुकल्या. अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्या कुंभाराने राजाला दिलं. द किंग सेज. सगळेजण सावध आहात, रेडी आहात. लेट अस स्टार्ट फ्रॉम द किंग. द किंग सेज, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर this very instant. She must be sent to the gallows for disturbing this poor potter at work. The king gave his order to bring the moneylender's daughter. आज्ञा केली का तुम्ही तात्काळ त्या व्यापाऱ्याच्या मुलीला, सावकाराच्या मुलीला, त्या स्मार्ट ब्युटिफुल गर्लला, इथं डॉटरला घेऊन या आणि तिला तिच्या वागण्याबद्दल शिक्षा झालीच पाहिजे. बिकॉज शी डिस्ट्रॅक्टर द पुअर पॉटर फ्रॉम हिज वर्क. सो first guard leaves and enters with money lender and his daughter. राजाची आज्ञा ऐकल्याबरोबर फर्स्ट गार्ड हा दरबार सोडतो आणि त्या मनी लेंडरच्या मुलीला घेऊन येतो. मनी लेंडर सेज, मनी लेंडर and his daughter is in front of the king and they are giving their argument before the king. Moneylender says in a desperate voice, "O just king, spare my daughter. She is my only child and to be wedded next Monday." तो राजाला विनंती करतोय का ही माझी एकुलती एक मुलगी आहे का जिचं लग्न हे उद्या होणार आहे, म्हणून हिच्यावर महाराज तुम्ही कृपा करून दया करावी. There are 3 pictures. Number 1 is potter, the moneylender's daughter, and the goldsmith. Goldsmith means sonar. GOLDSMITH. Daughter says, "Oh, do not fret, father. The king will not hang me." To the king, "Your most esteemed Highness, I rarely step outside the threshold of my home, but as my father said, I am to be married next week and my jewelry is not ready. I had to go to the goldsmith shops to urge him to work faster and hang over my ornaments on time. The potter's shop is on the way. I could not help it. It is all the goldsmith's fault. Had he delivered my ornaments on time, I could not have been forced to go past the potter's shop." मग आता ती मनी लेंडरची मुलगी स्पष्टीकरण देते, वडिलांना राजासमोर सांगते
डू नॉट फ्रीट, घाबरण्याचं काहीच कारण नाही. राजेसाहेब मला फासावरती लटकवणार नाहीत. ते अत्यंत आदरणीय आहेत, ते सर्वश्रेष्ठ आहेत. मी माझ्या घराच्या उंबरठ्याबाहेर मी क्वचितच पाऊल टाकते, परंतु माझे वडील म्हणाले का पुढच्या आठवड्यामध्ये येणाऱ्या सोमवारी तुझं लग्न असल्यामुळं तिचे दागिने तयार नव्हते, म्हणून ती मुलगी सोनाराच्या दुकानात जाऊन त्याला कामाची घाई करण्यासाठी आणि माझे दागिने त्याला किंवा तिला वेळेवर द्यावेत म्हणून ती जात होती. कुंभाराचं दुकान वाटेत आहे, परंतु माझा नाईलाज झाला होता. सगळा दोष त्या सोनाराचाच आहे. त्याने जर माझे दागिने वेळेवर दिले असते तर मला कुंभाराच्या दुकानावरून जावं लागलं नसतं आणि हा पुढचा अनर्थ टळला असता. दॅट्स वाय आय एम नॉट गिल्टी फॉर दॅट रिझन. या कारणास्तव मी त्यामध्ये यत्किंचितही दोषी नाही, असं स्पष्टीकरण दिल्यानंतर द किंग says, then send for goldsmith and without any delay he must be hanged. आता एक काम करा, त्या सोनाराला लगेच घेऊन या आणि उशीर न करता त्याला लगेच फाशी देऊन टाका. अशा प्रकारचं फरमान त्या राजाने त्या सेवकाला सांगितलं. राजाच्या आज्ञेप्रमाणे ते सेवक सगळेजण जातात आणि त्या गोल्डस्मिथला सोनाराला घेऊन येतात. इथपर्यंत पार्ट नंबर 1 संपतो. यानंतर पार्ट नंबर 2मध्ये काय घडतं किंवा काय होतं हे आपण सविस्तरपणे पाहूया. तोपर्यंत प्रत्येक पानावरती काही प्रश्न दिलेले आहेत पहा. तर त्या पान नंबर 58वरती जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामधला पहिला प्रश्न आहे. फर्स्ट क्वेश्चन इज देअर, डू यू थिंक द पॉटर इज टेलिंग द ट्रूथ? डू यू थिंक द पॉटर इज टेलिंग द ट्रूथ अँड व्हाय? तुम्हाला असं वाटतं का कुंभार खरं बोलत आहे आणि त्याचं कारण काय असावेत? डू यू थिंक द पॉटर इज टेलिंग द ट्रूथ अँड व्हाय? कुंभार खरे बोलत होता का असं तुम्हाला वाटतं का? तर एव्हरीबडीज रिझन इज डिफरंट फ्रॉम वन अनादर. वन मे से, एखादा उत्तर देऊ शकेल. द पॉटर सेड, द पॉटर सेड, तो कुंभार असा म्हणाला, व्हेन आय वॉज शेपिंग द माउथ ऑफ द पॉट. व्हेन आय वॉजच्या ऐवजी व्हेन द पॉटर वॉज शेपिंग द माउथ ऑफ द पॉट, द पॉटर हर्ड द स्वीट, द पॉटर हर्ड द डेलिकेट टिंकलिंग ऑफ anklets of money lender's daughter. I think he must be telling the truth, as it might have disturbed his work and the mouth of the pot became too wide. This is the reason I want to give. असा एखादा मुलगा उत्तर देऊ शकेल का खरोखर मला असं वाटतं का तो कुंभार खरंच बोलत होता, कारण त्याच्यासमोर ती यंग लेडी आली नसती तर कदाचित याच्या कोणते भांडं चुकलं नसतं. एव्हरीबडीज आन्सर डिफर फ्रॉम वन अनदर. प्रत्येकाचं उत्तर हे भिन्न असणार आहे. ज्याने त्याने आपल्या पद्धतीने उत्तर लिहा. सेकंड क्वेश्चन इज देअर, व्हाय इज द डॉटर सो कॉन्फिडंट दॅट द किंग विल नॉट हँग हर? डज हर प्रेडिक्शन कम ट्रू? Why is the daughter so confident that the king will not hang her? Does her prediction was true? राजा आपल्याला फाशी देणार नाही
याबद्दल मुलीला एवढा मोठा विश्वास का वाटत होता? मग तिचा हा विश्वास शेवटी खरा ठरला का, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. तर आपण जे आता पाहिलेलं आहे त्यावरून आपल्याला उत्तर देता येईल. द डॉटर or the money lender's daughter, the young lady was very much confident that the king will not hang her, because she knew that she was not guilty, and she also knew the king very well. The king is very kind, the king is very loving. So I think that her prediction came true. म्हणून मला असं वाटतं का तिनं केलेलं भाकीत हे 100%च खरं ठरेल. कशावरून? तिनं दिलेल्या कारणावरून. क्वेश्चन नंबर 3. Is the daughter's complaint about the goldsmith true? Is the daughter's complaint about goldsmith true? मुलीने सोनाराविरुद्ध केलेली तक्रार खरी वाटते का? Is the daughter's complaint about the goldsmith true? त्या मुलीने सोनाराबद्दल केलेली तक्रार तुम्हाला योग्य आणि खरी वाटते का? तर ही गोष्ट वाचल्यानंतर, नाटक ऐकल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल. क्वेश्चन आहे व्हर्बल क्वेश्चन, याचं उत्तर पाहिजे येस नो टाईप क्वेश्चन. वन मे गिव हिज आन्सर. यस इट इज ट्रू. यस इट इज ट्रू. यस आय थिंक दॅट द डॉटर इज ट्रू, because she was going to get married, because she was going to get married the next week and her jewelry was not ready. तिचं लग्न पुढच्या आठवड्यामध्ये होणार होतं, परंतु तिचे लग्नाचे दागिने तयार नसल्यामुळं she had to leave the house to request the goldsmith. She had to leave the house. She had to leave the house to request the goldsmith to work faster and hand over her ornaments on time for her marriage. I think that मला असं वाटतं की ती मुलगी शी हॅड टू लिव्ह द हाऊस टू रिक्वेस्ट द गोल्डस्मिथ. ती गोल्डस्मिथला विनंती करण्याकरता जात होती आणि तिचं लग्न हे पुढच्या आठवड्यामध्ये होतं. त्या दुकानदाराने थोडंसं वेळेमध्ये द्यावं, तिचे दागिने वेळेमध्ये द्यावेत अशी तिची इच्छा होती. She would not have gone out of the house if there wouldn't be such an urgency. मग एवढी अर्जन्सी जर नसती तर त्या मुलीने घर सोडलं नसतं. त्याने उशीर केला म्हणून दॅट्स वाय शी हॅड टू गो आउट ऑफ हर हाऊस. दिस इज द रिझन आय थिंक. सो her statement, her reason
इज व्हेरी रिलायबल टू द किंग. अशा पद्धतीने पान नंबर 58वरील हा भाग काळजीपूर्वक ऐका, नीट समजावून घ्या, पुस्तकामध्ये पहा, वारंवार वाचा, स्पेलिंग पाठ करा, म्हणजे हा भाग तुम्हाला अधिक समजेल. ओके, ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे टू एव्हरी वन.